आणि आता 5च्या 5 बातम्या 5 रिपोर्टरला सुरुवात करूयात। कोणत्या महत्त्वाच्या 5 बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत एक नजर टाकूयात। संभाजीनगरमध्ये मामूवरून ठाकरे गटात 2 गट झालेले आहेत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे। तर मुंबईमधून काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये परतणार की वंचित सोबत जाणार याबाबत सध्या राजकीय घडामोडी तीव्र झालेल्या आहेत। जुई जाधव त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। नांदगावकर भेटले, ठाकरेंचं कोडं सुटलं, ही बातमी सुद्धा मुंबईतून आहे। देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। तर भंडाऱ्यातून बातमी आहे, मतमोजणीत ईव्हीएमवर उमेदवाराचं नावच नव्हतं आणि हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर 7 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अभय भुते आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतील। जेजुरी गडावर भंडाऱ्याचा भडका उडालेला आहे। देविदास राखोंडे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या बुलेटिनमध्ये आहेत। आपण सुरुवात करूयात संभाजीनगरमधून। संभाजीनगरात मामूवरून ठाकरे गटात गटबाजी दिसून आली आहे। रशीद मामूंच्या प्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध आहे। अंबादास दानवेंकडून ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडलेला आहे। चंद्रकांत खैरेंनी थेट रशीद मामूंनाच यावरून सुनावलेला आहे। विरोध है अच्छा एक बात पार्टी का विरोध है ना, बाकी ताल्लुकात में तो विरोध नहीं है ना, तालुका के मुद्दे मांगा तो ताल्लुकात में विरोध है कि विरोध है। अच्छा मेरा विरोध है विरोध अच्छा एक बात पार्टी का विरोध है ना, बाकी ताल्लुकात में तो विरोध नहीं है ना, तालुका के मुद्दे मांगा तो ताल्लुकात में विरोध है कि विरोध है। अच्छा आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, रशीद मामूंवरनं काय नेमका वाद आहे? चंद्रकांत खैरेंचा त्याला का विरोध आहे आणि अंबादास दानवे त्यांना का पक्षात घेऊ इच्छित आहेत? नक्कीच सध्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या घडामोडी सुरू असताना संभाजीनगरच्या राजकारणात मामू या शब्दाची जोरदार चर्चा सुरू आहे। रशीद मामू हे माजी नगरसेवक पण आहे आणि माजी महापौर पण आहे। काँग्रेसकडून ते महापौर झालेले होते। आता त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। यापूर्वीच भाजप असेल किंवा शिंदे गटाने या उबाटा मामू असं म्हणत डिवसण्याचा प्रयत्न केला होता। मात्र आता थेट पक्षामध्येच रशीद मामूवरून 2 वाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना मातोश्रीवर नेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश करून घेतला। मात्र खैरे जे आहेत ते मात्र याला विरोध करतायत। ते म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीत हे मला मान्य नाही आणि त्यांना उमेदवारी देऊ नये अशी माझी का भूमिका असणार आहे। आता हा विरोध कशासाठी, तर जेव्हा नामांतराचा विषय सुरू होता त्यावेळेस ज्या प्रमुख मुस्लिम नेत्यांनी भूमिका घेतली होती त्यात रशीद मामू हे आघाडीवर होते। त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून औरंगाबाद करू जे नाव बदलत छत्रपती संभाजीनगर करण्याचा जो प्रस्ताव होता त्याला विरोध केला होता। या शहराचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांची होती। त्यावेळेस त्यांनी अनेक आंदोलनामध्ये देखील सहभाग घेतला होता। मग विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देणे असेल किंवा इतर गोष्टी असेल आणि त्यामुळेच आता ज्या शिवसेनेची राजकारणात एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळख आहे, अशा संघटनेमध्ये अशा नेत्यांना घेऊन पक्षाची कुठेतरी आता बदनामी होते असं खैरेंचं म्हणणं आहे। आणि आपण जी भूमिका हिंदुत्वाची आतापर्यंत मांडलेली आहे, आता मतदारांसमोर आपण कसं जावं, जर तुम्ही औरंगाबाद नामांतराला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला पक्षात घेत असेल तर आपल्यावर टीका होऊ शकते अशी भूमिका त्यांची आहे। मात्र यावरच जेव्हा अंबादास दानवे यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कुणाला पक्षात घ्यावं कुणाला नाही ह्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात आणि तेच या सगळ्याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि यावर तेच बोलतील आणि त्यांचा निर्णय आहे तो माझ्यासाठी महत्वाचा आहे। खैरे काय बोलतात हे माझ्यासाठी महत्वाचं नाही। त्यामुळे एकंदरीत उबाटा गटामध्ये मामूवरून म्हणजेच मामू या रशीद मामू यांच्यावरून जोरदार 2 गट पडलेले आहे आणि त्यामुळे आता काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरीकडे विरोधकांना देखील आयती संधी मिळालेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरून। त्यामुळे या प्रचारात आता हा मामू शब्दाचा एवढा प्रभाव पाहायला मिळू शकतो की निवडणुकीच्या प्रचारात विरोधक म्हणजे आत्ताचे सत्ताधारी हे उबाटा यांना डिवचण्याचं काम आणि राजकारणातील प्रमुख मुद्दा देखील बनवू शकतात। विनोद सर, अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की रशीद मामूवरून संभाजीनगरमधलं राजकीय वातावरण तापलेलं, विशेषतः ठाकरे गटातच यावरून आता 2 गट पडल्याचं दिसतंय। महापालिका निवडणुकांचे त्याला संदर्भ आहेत। आता पुढची बातमी आहे मुंबईतून। मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी ठाकरे गट आग्रही आहे। महापालिकेत काँग्रेसची साथ मिळावी यासाठी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचं समजतंय। मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। याशिवाय वंचितलाही सोबत घेण्याच्या हालचाली काँग्रेसनं सुरू केल्या। त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार ही निव्वळ औपचारिकता उरली आणि म्हणूनच ठाकरे गटाकडून आता काँग्रेस महाविकास आघाडीत सोबत राहावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय।
आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत. जुई, या मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा सुरू केलेली आहे, कारण स्थानिक नेतृत्व इथल्या ठाकरे गटाला जुमानत नाही आहे. त्यामुळे आता थेट केंद्रातून किंवा केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या तो निरोप मिळावा यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. काय काय घडामोडी घडत आहेत? अगदीच आपण पाहिलं विनोदचं, तर मग जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या, अगदी तेव्हापासून काँग्रेसने आम्हाला महाविकास आघाडीसोबत राहायचं नाही, जर मनसे त्या महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार असेल त्या क्षणापासून काँग्रेसने महाविकास आघाडीवरून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. रमेश चेन्नितला यांचे 2 दौरे झाले मुंबईमध्ये आणि या दोन्ही दौऱ्यांमध्ये त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की आम्ही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. आमचा पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी त्यांनी 2 कारणं पुढे केली. त्यातलं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला मुंबईमध्ये सर्वाधिक कमी जागा या शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आल्या होत्या, किंबहुना आमच्या ज्या विनिंग सीट्स होत्या त्या देखील शिवसेनेने घेतल्या त्यांच्याकडे. जरी त्यांचे आमदार तिथे निवडून आले असले तरी देखील तो बालेकिल्ला काँग्रेसचा होता. त्यामुळे विधानसभेमध्ये आम्ही जागा वाटपासंदर्भात वाटाघाटी केली, त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते होते ते नाराज होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मनसेसोबत काँग्रेस जाण्यास तयार नाही, कारण का अमराठी माणसासोबत मनसे ज्या पद्धतीने वागतं, मारहाण करतं, शिवीगाळ करतं, हे काँग्रेस पक्षाला कधीही न पटणार आहे आणि त्यामुळे मनसेसोबत न जाण्याचा निर्णय देखील काँग्रेसने घेतला आहे. मात्र आता जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्रित राहावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून चांगलीच मोर्चे बांधणी केली जात आहे. थेट दिल्ली हायकमांडसोबतच चर्चा केली जात आहे. आज संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत थेट फोनवरून चर्चा केली आणि कसं महाविकास आघाडी एकत्र राहणं गरजेचं आहे. जर आपल्याला भाजपला मुंबईमध्ये हरवायचं असेल तर एकत्रितच ही निवडणूक लढणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं. कारण का जर एकत्रित निवडणूक लढलो नाही तर मात्र याचा फायदा बीजेपीला होईल. आपले जे वोटर्स आहेत, जे मतदार आहेत ते विभाजित होतील आणि आपली मतं देखील विभाजित होतील. ही रिस्क आपण घेऊ शकत नाही आणि त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडी एकत्रित लढणं गरजेचं आहे ही समजूत त्यांनी राहुल गांधी यांची काढली आहे. जरीही राहुल गांधी यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर दिला असेल तरी स्थानिक पातळीचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील दिल्ली हायकमांड जे काँग्रेसचं आहे ते लक्षात घेणार आहे. दुसरीकडे संजय राऊत आणि राहुल गांधींची फोनवरून चर्चा होत असतानाच तिसरीकडे वंचित आणि काँग्रेस नेत्यांची गुप्त बैठक सध्या मुंबईत सुरू आहे. मुंबईत वंचित आणि काँग्रेस हा फॅक्टर पाहायला मिळणार आहे. वंचित आणि काँग्रेस नेमकं किती जागा लढणार आहे आणि कुठे कुठे आपले उमेदवार देणार आहेत या संदर्भात त्यांची बैठक सुरू आहे, गुप्त बैठक आहे. त्यामुळे एकीकडे राऊत हायकमांडसोबत चर्चा करतायत, दुसरीकडे मुंबई जे स्थानिक नेते आहेत ते आपली युती वंचित सोबत करतायत. त्यामुळे आता हायकमांड नेमकं स्थानिक नेतृत्वाला काय सांगतंय, महाविकास आघाडी एकत्रित राहायचं आहे का त्यांना त्यांचा निर्णय सर्वस्वीपणे घ्यायला सांगतायत, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे येत्या काही तासांमध्ये काँग्रेस नेमकं काय निर्णय घेत आहे, युती टिकवत आहे का वंचित सोबत आपली युती घोषित करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की मुंबईतली ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. काँग्रेसची साथ असेल तर मुंबईमधली मुस्लिम मतं आपल्याला मिळू शकतील असा होरा त्यामागे आहे ठाकरे बंधूंचा आणि त्यामुळेच काँग्रेस मनसेसुद्धा सोबत असताना काँग्रेससुद्धा सोबत राहावी यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील आहे. धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि आमच्यासोबत अशीच राहा. पुढची बातमीसुद्धा मुंबईतूनच आहे, ठाकरे बंधूंसंदर्भातीलच आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमधील दादरमधल्या जागा वाटपाचा वाद अखेर मिटलेला आहे. शिवडीनंतर आता दादरमधील पेच सुटल्याची माहिती मिळते. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी या जागांवर दावा केला होता. मात्र चर्चेनंतर आता हा वाद मिटल्याची माहिती समोर येते. चर्चेअंती आता प्रभाग क्रमांक 192 ही शिवसेनेकडे जाणार आहे तर प्रभाग क्रमांक 194 हा वॉर्ड मनसेकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र कोलटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, 4 आमदारांच्या जे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये किमान 2-2 जागा मिळाव्यात यासाठी मनसेचा प्रयत्न आहे. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार शिवडीतला वाद मिटलेला आहे, दादर माहीममधला वाद मिटलेला आहे. अजून 2 मतदारसंघ आहेत जिथं हा वाद कायम आहे. आत्ता सध्या जागा वाटपाबाबत काय अपडेट्स आहेत?
आज दोन्ही ठाकरेंच्या पक्षामध्ये वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. सकाळच्या सुमारास संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, तर मनसेचे नेते जे आहेत ते मातोश्रीवरती तातडीने उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले. नितीन सरदेसाई असतील, बाळा नांदगावकर यांनी जवळपास 2.5 ते पावणे 3 तास उद्धव ठाकरेंची चर्चा केली. प्रामुख्याने चर्चा कुठल्या गोष्टीवर होते, तर जे मराठी बहुल भाग आहेत, जसं आपण उल्लेख केला की दादर असेल, शिवडी असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल किंवा इतर काही जे मराठी बहुल भाग आहेत, या मधील जागांवरती दोन्ही पक्षांचा दावा आहे उद्या तर युती जाहीर करायची आहे. तत्पूर्वी जागा वाटप जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच पूर्ण करावा असा पद्धतीचा होरा जो आहे तो दोन्ही बाजूच्या पक्षांचा आहे. तत्पूर्वी दोन्ही पक्ष नेत्यांचं किंवा प्रमुखांचं समाधान होणं गरजेचं आहे, सन्मानकारक तोडगा निघणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानेच या गाठीभेटी ज्या आहेत त्या आज दिवसभर होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. भांडूप असेल, दादर असेल, इथल्या जागांचा तिढा तर सुटलेला आहे. काही आणखी जागा आहेत त्यावरती चर्चा जी आहे ती सुरू असल्याची देखील माहिती आहे. मात्र आजच कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जागा वाटप पूर्ण करायचं, कारण वेळ कमी उरलेला आहे. उमेदवारांना देखील धाकधूक लागलेली आहे दोन्ही बाजूंच्या की कुठला वॉर्ड कोणाकडे जातोय, आणि त्यामुळे तयारीच्या दृष्टीने लवकरात लवकर हे जागा वाटप पूर्ण करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने बैठका देखील होतात आहे. जसं मी सांगितलं की काही जागांचा तिढा सुटलेला आहे, काही ज्या जागांचा तिढा अद्याप बाकी आहे त्यावरती देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या वेगवान घडामोडी ज्या आहेत त्या शिवतीर्थ आणि मातोश्री दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. धन्यवाद देवेंद्र. आपण बघतोय की जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि उद्या या संदर्भात घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या जागा वाटपावर अंतिम हात फिरवला जातोय आणि ज्या जागांवर रस्सीखेच आहे त्या जागांवरचा पेच सोडवला जातोय. पुढची बातमी आपण पाहूयात. भंडारातून बातमी आहे. भंडाऱ्यात नगर परिषद निवडणुकीदरम्यान ईव्हीएमवर शरद पवारांच्या उमेदवारांचं नाव नसल्याची बाब मतदानाच्या दिवशी उघड झाली होती आणि त्यावरून काहीसा गोंधळ झाला होता. शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचं नावच ईव्हीएमवर नव्हतं आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून आता 7 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय, तर 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. वो क्या है, जो रूलिंग आमदार है हाँ, और स्टेट में आज तक का इतिहास है, हाँ. जिनकी गवर्नमेंट रही उनको शहर में अर्बन में रिजल्ट देते उनके गवर्नमेंट. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अभय भुते आपल्यासोबत आहेत. अभय, या सगळ्या प्रकाराची आता गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. 7 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आणखीन 2 अधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे. या सगळ्या कारवाईनंतर आता राजकीय पक्षाचं समाधान झालंय का आणि यावरून आता पुढे काय घडामोडी घडत आहेत? नक्कीच काल मतमोजणी दरम्यान जे आहे शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांचा ईव्हीएम वर नाव नव्हता, सोबत जे नोटाचा ऑप्शन आहे ते पण त्या ठिकाणी दाखवत नव्हता. त्यामुळे जे शरदचंद्र पवार जे राष्ट्रवादी गट आहे यांच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला होता आणि मतमोजणी दरम्यान बराच गोंधळही त्या ठिकाणी झाला होता. त्यानंतर ते पुढील कार्यवाही झाली. मात्र त्यानंतर आता जे आमदार आहेत शरण वाघमारे यांनी आक्षेप घेतला आणि कालच्या नंतर त्यांच्यावर 7 जणांवर कार्यवाही झालेली आहे आणि 2 जे अधिकारी आहेत त्यांनाही कारणे दाखवा नोटीस दिलेला आहे. धन्यवाद अभय दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की मतदानाच्या दिवशी जो गोंधळ झाला होता त्यावरून आता कारवाई करण्यात आलेली आहे. आणि आता पुढची बातमी आहे जेजुरीतून. जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये काही जण भाजल्याची घटना घडली आहे. जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडाऱ्याची उधळण सुद्धा होत होती. फटाके वाजत असताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे 16 जण भाजल्याची माहिती समोर येते. यामध्ये आत्ताच निवडून आलेल्या 2 नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे. निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे आणि त्यांचे पती राहुल घाडगे हे सुद्धा आहेत. ही घटना दुपारी घडली असून घटनेत भाजलेल्या जखमींना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आलाय. देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. देविदास, आता या 16 जण जे भाजलेले आहेत त्यांच्या प्रकृतीबाबतची काय माहिती मिळते त्याबद्दल सांगालच. मात्र आता हा प्रश्न समोर आला आहे की भेसळयुक्त भंडारा, यापूर्वी सुद्धा या मुद्द्यावरून अनेकदा टीका टिप्पणी झाली होती, प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या, मात्र त्यावर कारवाई भरीव होताना दिसत नव्हती. किमान या घटनेनंतर तरी सुद्धा आता भेसळयुक्त भंडाऱ्याच्या प्रश्नावर काही हालचाली होत आहेत का? निश्चित विनोद, आपण बघतोय की काल ज्यावेळी जेजुरी नगर परिषदेची मतमोजणीची प्रक्रिया पार पडली आणि त्या ठिकाणी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एखादी सत्ता आली म्हणून
कारण 17 नगरसेवक त्यांचे आले, नगराध्यक्षही अजित पवार गटाचा आला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जल्लोष सुरू झाला. आता हा जल्लोष सुरू झाल्याच्या नंतर मल्हारगडाच्या पहिल्या पायरीच्या ठिकाणी ज्यावेळेस भंडाऱ्याची उधळण सुरू होती, हे खंडेरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी दोन निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक गेले होते, त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते होते आणि त्याचवेळी तिथं फटाक्यांची आतिषबाजी देखील सुरू होती आणि त्याचवेळी भंडाऱ्याची उधळण झाल्यानंतर हा खरं तर भंडाऱ्याचा भडका उडाला आणि त्यामध्ये 16 लोक जे आहेत ते जखमी झाले. आता यामध्ये काही जण गंभीर जखमी झाले, काही जणांना किरकोळ इजा झाली. हे सर्व झाल्याच्या नंतर काहींवरती काल प्रथमोपचार करण्यात आले आणि त्यांना घरीही सोडण्यात आलं. मात्र काही त्यातले जे काही मोजके लोक आहेत की बाबा त्यांच्यावरती सध्या पुण्यामध्ये खाजगी रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, कारण त्यांची प्रकृती अद्यापही त्या मानानं तशी सुधारलेली नाहीये. हा प्रश्न हा आहे की वारंवार जेजुरी गडावर उधळला जाणारा भंडारा जो आहे तो भेसळयुक्त भंडारा म्हणून चर्चेत येतो. कारण आपण ह्याच्या पाठीमागचा जर इतिहास बघितला तर एप्रिल 2025 मध्ये मार्तंड देव संस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे एक तक्रार केली होती. यासोबतच मंत्री नरहरी झिरवाळ यांना देखील एक पत्र दिलं होतं की या ठिकाणी जो भंडारा उधळला जातो, या भंडाऱ्यामुळे डोळ्यामध्ये कचकच होते, अंगावरती काळे डाग पडतात, त्यामुळे या ठिकाणी जो भंडारा उधळला जातो त्याची चाचणी करण्यात यावी आणि तपासणी अंती हा भेसळयुक्त भंडारा जिथे जिथे आढळेल त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्यात यावी. हा विषय एप्रिल 2025 मध्ये झाला. मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत 8 महिने गेले, मात्र राज्य सरकारकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई या ठिकाणी होताना दिसलेली नाही. आज जर आपण बघितलं तर काल देखील याचीच प्रचिती आली असं म्हणू, कारण ज्यावेळी फटाके उडत होते त्यावेळी भंडाऱ्याची उधळण झाली आणि मग असं सांगितलं जातं की त्यामध्ये कोणत्या तरी पद्धतीचं केमिकल किंवा पावडर मिश्रित होते आणि त्यामुळे त्या भंडाऱ्याने जास्त ज्वाला पकडली आणि त्यामध्ये हे काही लोक होरपळले गेले, काहींना भाजलं गेलं, आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, काहींना किरकोळ भाजलं होतं, त्यांना घरी सोडलं. मात्र अशा वारंवार घटना घडत असताना राज्य सरकार याच्यावरती कोणती ठोस कारवाई करत नाही, धाड टाकत नाही. नेमकं हे काय होतंय आणि हे थांबवायचं प्रयत्न जे आहेत ते खऱ्या अर्थानं पाठीमागेच केले गेले पाहिजे होते. कारण मंत्र्याकडे ज्यावेळेस तक्रार जाते, अन्न औषध प्रशासन विभागाकडे तक्रार जाते, त्यावरती जर हालचाल होत नसेल तर मग सरकार नेमकी कोणाची वाट बघतंय. दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर कालच्या घटनेनंतर जेजुरी देवस्थान जे श्री मार्तंड देव संस्थान त्याचे प्रमुख विश्वस्त मंगेश गोने यांनी देखील आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आणि त्यांनी देखील हेच सांगितलेलं आहे की जर कालची घटना भंडाऱ्यातील या भेसळीमुळे झाली असेल तर सरकारनं मुळाशी जावं, याची चौकशी व्हावी आणि त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी. आणि याचबरोबर जे माजी विश्वस्त आहेत झगडे यांचंही तेच म्हणणं आहे की मी 8 महिन्यापूर्वी तक्रार केली होती, मात्र अद्यापर्यंत कारवाई झालेली नाहीये, त्यामध्ये काहीही होत नाही. तर सरकारने आता तरी ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी, कारण अखंड महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे. अगदी अखंड महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे आणि जर वारंवार अशा स्वरूपाच्या तक्रारी येत असतील तर सरकारकडून या तक्रारींची दखल घेण्याची गरज आहे. धन्यवाद देविदास दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि इतर सर्वांचे धन्यवाद आपल्या बातम्या सविस्तरपणे सांगितल्याबद्दल. तर भंडाऱ्याच्या या प्रकरणानंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. मला निरोप आला, त्यांना आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे. डॉक्टरांचं म्हणणं की म्हणजे त्यांच्या जीविताला धोका नाही, काळजी घेत आहे. घडायला नको होतं, परंतु उत्साहाच्या भरात कधी कधी काही घडतं, त्याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे.